कशा आहात मग सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. खरंच मनापासून धन्यवाद. तुम्ही माझे साधे व्हिडिओ बघतात तरी मी तुमच्या सपोर्टमुळं मी आज पुढं चाललेली आहे. आणि वेळ भेटला ना तर नक्की सपोर्ट करा. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत आहे का, आवडेल तुम्हाला कदाचित. तुम्ही जर नाजूक परिस्थितीतून बाहेर निघला असलात ना तर खरंच मनापासून ऐकत आणि तुम्ही, आणि खरंच ऐका हा व्हिडिओ. भावा बहिणींनो, एक टाईम असा होता, कोणाच्या दारात उभी राहिले ना मी, दारात कशासाठी? जेवणासाठी. त्यांच्या जेवणाच्या वेळात जायचं आणि दारात उभी राहिले ना तर त्यांनी सांगायचं बाहेर येऊन, तू थोडीशी लांब बस, आमचं जेवण झालं ना की आम्ही तुला जेवायला देतो. तर लांब बस म्हणजे दारात उभी राहू नको. आणि ते जेवाय बसायचे सगळे. मग मी दाराच्या म्हणजे वाट्याच्या बाहेर उभं राहायचं त्यांचे जेवणं होस तर. पण का बसवायचे मला वाट्याच्या बाहेर? दरवाजाच्या बाहेर वास येतो म्हणायचे जेवताना, म्हणून लांब बसवायचे. मी लांबून आतमध्ये घरात लक्ष द्यायचं, झालं का ह्यांचं जेवण. टाईम पण बघा ना कसा असतो. आणि एक दिवशी असा टाईम येतो ना, असा माझ्यासारखा टाईम कोणावरच येऊ नये. माझ्यासारखे दिवस मी म्हणते कोणी काढले नसते. तर लांब बसायचे. मग त्यांचं जेवण वगैरे झालं ना मग मला बाहेर भाकर द्यायची. भाकर पण आणायला जायचं, आपलं हातातच भाकर घेऊन यायची. भाकर आणि चटणी काय जे काय असेल ना ते द्यायचे. आपलं कोपी यायची, अर्धी भाकर खायची ना अर्धी तशीच ठेवून, एक भाकर दिली ना अर्धी खायची आणि अर्धी तशीच ठेवून द्यायची, कारण की संध्याकाळी खायला होईल म्हणून. आणि ते लोक मला असे बोलायचे ना, द्यायचे खाया प्यायला. आणि काही लोक असे बोलायचे, आजी सोडून गेली, आईवडिलाकडं नाही सोडलं, वाऱ्यावरती सोडून गेली. आणि थोडंसं समजायला लागलं मला, आपलं घर, आपण कसं राहायचं, कसं बोलायचं, असं समजायला लागलं मला. आणि माझ्या आजीबद्दल बोलायची, अशी वाऱ्यावर टाकून गेली, कोण हिच्या संग लग्न करणार आणि कसा हिचा संसार बसणार. ह्या गोष्टी माझ्या ना खरंच ध्यानात राहिलेल्या आहेत अजून. कोण बोललं आहे, त्यांचा चेहरा, असे तोंडावर बोलायचे. नाणं लय कठीण असतं. आणि ते का म्हणायचे, माझा स्वभाव म्हणजे असं कोणाला मी आपलं मानत नव्हते. कोणी पण मला काय बोललं ना भांडाय उठायचं लगेच, लय भांडायचं लगेच. मी कोणाला आपलं मानतच नव्हते, कोणाची मान मर्यादा अशी ठेवत नव्हते मी. आत्ता शांत झाले. लग्न झाल्याच्या नंतर नवऱ्याने एक लहान लेकरासारखं समजावलं मला. इथं पण मला काही समजत नव्हतं, लय येडी असल्यासारखे होते मी. इथं समजत नव्हतं मला कोणाला कसं बोलायचं, काय म्हणायचं, ते जाऊ दे. पण जे बोलायचे ना हे नांदायचे नाही. कसं असतं, आपण लोकांसाठी खड्डा खणला ना कदाचित आपल्याला त्या खड्ड्यात उडी टाकायला लागते. लोकांच्या लक्षात येत नाही हो. उचलायचे जे मन लावायचे टाळायला, असं काम आहे त्यांचं. त्यांच्या लक्षात येत नाही. आणि खरंच लोकांच्या लेकी बाळीला ना ती कशीही असो, कधी इन्सल्ट करून बोलू नये, अपमान करून बोलू नये कोणाच्या लेकी बाळीला. आज परिस्थिती काय झाली, तुम्ही मला बोललात, तुमची परिस्थिती काय झाली. तुम्हाला 2 मुली आहेत आणि तुमच्याच घरी आहेत त्या. काय परिस्थिती आहे, असं कोणाला बोलू नये. दुसऱ्याबद्दल वाईट चित्ता जातो ना ते आपल्याच आयुष्यात घडलं जातं. कधी पण कोणाबद्दल चांगला विचार करायचा, वाईट विचार कधी कोणाबद्दल करायचा नाही. आपण ज्या टायमाला चांगला विचार करतो ना, चांगलेच पाऊल पुढं पडतात आणि चांगलंच होतं. वाईट दिवस निघून जातात, चांगलंच होतं. पण तुम्ही नेहमी दुसऱ्यांच्या लेकी बाळीबद्दल वाईट बोलताना तर कदाचित कुठंतरी एखादा वाईट दिवस उगवतो. असं कधी बोलू नये. आणि तुम्हाला सांगू का, तुम्ही जे बोलायचात ना मला, कोण लगीन करेन, अहो लगीन झालं, मुलं झाले, मुलं माझे शिक्षण झालं आणि लग्नाला आले. माझे मुलं लग्नाला आले, काय राहिलं माझं सांगा बरं. पण आता तुम्हाला पण ते वाटत असेल की एवढे